साहेब म्हणलं माझी अजून उधारी झाली. फक्त मला एक सांगा तुम्ही का नाही घेणार? तर ते म्हणले, "अरे भुताचा वाडा, मी कसं मुलाच्या बाळांच्या सकट राहायला येणार?" मनातल्या मनात म्हणलं आधी नाही का सांगायचं? मग मित्रांनो, तिथे मी स्वतःशी विचार केला, की आपण ते कोणी मूर्ख नाहीये. भूत मूर्ख नाहीये. आपण मूर्ख आहोत. गोल काय होता डी.एस. कुलकर्णी? बिल्डर व्हायचा. माहिती होता वाडा भुताचा आहे? माहिती होतं. आग लागलेलं माहिती होतं? माहिती होतं. 80,000त घेतला तर परवडणार होतं, हिशोब केला होता? केला होता. मग मागे का हट? मागे हटायचं कारणच काय तुला? जो गोल होता तो पूर्ण कर. तुला बिल्डर व्हायलाच पाहिजे. मी म्हणलं आता मी मागे हटणार नाही. मी सरळ बँकेकडे परत गेलो. मॅनेजरला सत्य ते सांगितलं. म्हणलं अजून 3 महिन्याची मला मुदत वाढवून द्या. त्याने थोडीशी कुरकुर केली, रागवले थोडे, पण त्यांनी मला अजून 3 महिन्याची मुदत वाढवून दिली आणि मग मी काय केलं, मी एक आर्किटेक्ट ज्यांचा फोन करायचा त्यांच्याकडे गेलो. माझे आर्किटेक्ट होते नाना माळवकर. त्यांनी वाडा डिझाइन करून दिला. मी त्यावेळेला पुणे म्युनिसिपलचे सिटी इंजिनिअर होते तांबे सर. हे नावं मुद्दाम का सांगतोय? जुने लोक असतील ना ते माझ्या किंवा डी-एस काही हवेतल्या गप्पा मारत नाही सिद्ध होईल. तांबे सरांचा पण मी फोन साफ करायला जायचो. या माळवतकरांचा पण फोन साफ करतो. त्यामुळे सगळ्या मला फोनच्या बिझनेसचा कसा उपयोग झाला बघा. तांबे सरांकडे सर मी असं-असं वाडा घेतलेला आहे. भले ते भुताचा वाडा शिक्का आहे. मी प्लॅन टाकलेला आहे. कृपया मला एवढीच मदत करा, की इथं लाल फितीत अडकणार नाही आणि पटकन तो पास होईल. कारण मला बँकेचे परत पैसे परत द्यायचे 3 महिन्यामध्ये. असे सगळे मदत करायला लागले आणि मग मी दणक्यात भूमिपूजन केलं आणि तो वाडा पाडून टाकला पटकन. आता मी ठरवलं, की आपण कोणाचं ऐकायचं नाही. मी कोणाचं न ऐकता आर्किटेक्टकडे गेलो, कॉर्पोरेशनकडनं प्लॅन पास केला आणि तो वाडा पाडून उतरवला, संपूर्ण पाडला. पाडल्यानंतर त्या वाड्यात जेवढं लाकूड निघालं त्यातच मला 15,000 मिळाले. लाकडाला खूप भाव असतो. म्हणजे 20,000 तर 15,000 लोनही क्लिअर झालं आणि आता ऑलरेडी उशीर झालाय. आता मला बुकिंग मिळालं पाहिजे. तर काम सुरू करायला पाहिजे. तर घाईत काम सुरू करायला सुरुवात फास्ट करूया आपण काम. म्हणून मी काम जोरात सुरू केलं. माझं ऑफिस त्याला अल्काटोकीच्या शेजारी होतं. टेलिस्मेल नावाच्या बिल्डिंगमध्ये तिथेच होतं डी-एस. कंपनी आजही तिथे पाठी आहे तीच. 200 फुटाचं सुंदर ऑफिस आहे. तिथनं मी हे करायचो. संध्याकाळच्या वेळेला 4 का 5 वाजता सुमारास माझा फोन खणखणला आणि माझ्या साइट सुपरवायझरचा फोन आला, "सर, ॲक्सिडेंट झालाय. शेजारच्या वाड्याची भिंत आपल्यावर पडली. 4 मजूर अडकल्यात." अरे बापरे! मी धावत-धावत माझ्या स्कूटरला किक मारली. मस्त स्कूटर होते त्यावेळेला माझ्याकडे आणि धावत तिथे गेलो. ही गर्दी, फायर ब्रिगेडची गाडी, ते पोलीस, तो झुरळ उडलेला, ते माती काढतायत. ओह माय गॉड! मग मी चौकशी करायला लागलो, काय झालंय? मग अशा वेळेला घाबरून नाही गेलो. थरथरत तर होतं, की आता काय करायचं? मग मनातली भीती, अरे बापरे! आता नक्की पोलीस आपल्याला अटक करतील, काम तर बंद पडणार, सगळं काही होणार. तर मी स्कूटरला किक मारली आणि क्वार्टर गेट पोलीस चौकीत गेलो. माझी जी हद्द होती, ती क्वार्टर गेट पोलीस चौकीच्या अंडर होती. तिथे शंकर अण्णा पाटील नावाचे इन्स्पेक्टर होते. त्यांच्याकडे गेलो. "सर, सर, सर, मी डी-एस. कुलकर्णी. तो ॲक्सिडेंट झाला, तर वाडाचा बिल्डर मी आहे. मी घेतलेला तो वाडा आहे. तुम्ही मला शोधत आला असाल, म्हणून मी तुमच्याकडे स्वतःहून आलेलो आहे. मला जरा प्लीज मदत करा." थरथरत होतो. ते म्हणले, "ए, जरा शांत बस. हवालदार यांना चहा आण." म्हणलं, "अरे काय? तुला बिल्डर व्हायचं ना? आमच्याकडे असे नाही बिल्डर आहेत थरथरत. तेव्हा 2-4 फोन येतात, आपला माणूस आहे, काही करायचं नाही. तू तर प्रामाणिकपणे आलाय. काही काळजी करू नको. माझ्याकडे सगळी बातमी आहे. तुझे 4 माणसं अडकलेले आहेत. ते तुला उडत-उडत बातमी. येस, 4 अडकलेले होते. 4ही बाहेर काढलेले आहेत. त्यातल्या एकालाच फक्त ससून हॉस्पिटलला नेलेलं आहे. तो जो माझाच वॉचमन होता, त्याचं नाव मुकुंद दत्तरदार. नावासकट एवढ्याकरता सांगतो, मला खरं बोलायला खूप आवडतं आणि पुरावे द्यायला आवडतं. तर त्यालाही काही हे आहे, जीवघेणं दुखणं कुठलं नाही. आता बाकी फक्त तू बघ काय करायचं. अशा प्रकारे तो ॲक्सिडेंट झाला. कॉर्पोरेशनने मला नोटीस दिली स्टॉपवरची. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं. छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK घराला घरपण देणारी माणसं.